तसं प्रत्येक विम्याच्या बाबतीत घडतं. जसं आपण आयुर्विमा म्हटला, यावर्षी मी जिवंत राहिलो तर माझा आयुर्विम्याचा प्रीमियम फुकट गेला, पण ते नाही आहे. विमा हे नेहमीच एक संरक्षण आहे. आपण काही अशा घटना आहेत ज्यापासून आपल्या फॅमिलीचं आर्थिकदृष्ट्या संरक्षण व्हावं यासाठी विमा हे आहे. आता आपण आरोग्य विम्याकडे वळूया. आरोग्य विम्यामध्ये आमचे स्टॅटिस्टिक्स सांगतं की 8.6% लोकांना क्लेम मिळतो. म्हणजे 100 लोक माझ्याकडे जेव्हा प्रीमियम भरतात तेव्हा 8.6 लोकांना भरतो. पण हे कोण 8.6 लोक? हे आपला नंबर त्यात लागेल का? शिवाय आपण जर का दरवर्षीचे 8.6 असं ॲड करत गेलो तर 12 वर्षात संपूर्ण 100% लोक कधी ना कधी क्लेम करतातच करतात. आणि जेव्हा तो क्लेम येतो तेव्हा तो डायरेक्ट 4 लाख 5 लाखाचा येतो. वेरॅज तुमचा जो प्रीमियम असतो तो 10-12 हजाराचा असतो. तर या 10-12 हजाराच्या प्रीमियममध्ये मी माझ्या फॅमिलीसाठी आर्थिकदृष्ट्या 5 लाखाचं संरक्षण निर्माण करू शकतो. दुसरं फार अशी एक गंमत असते की तरुणांना वाटतं की मला कशाला आरोग्य विमा पाहिजे, मी कुठे आजारी पडणार आहे, एकदम फिट आणि स्ट्रॉंग आहे मी आणि मला काही होणार नाही. परंतु आजकाल असं पाहण्यात आलं आहे की जे काही इन्फेक्शन्स आहेत, डेंगी आणि मलेरिया, हे फार सीझनल आणि कोणालाही होऊ शकतात. हे फ्ल्यू, कोविड-19 हे कोणालाही होऊ शकतं, कोणत्याही वयोगटातील माणसाला होऊ शकतं आणि तेव्हा हॉस्पिटलायझेशनची गरज पडेल आणि तेव्हा तुमचा आरोग्य विमा तुम्हाला काळात येईल. प्लस तरुणाईला मोठा धोका असतो हा अपघाताचा. आणि आज म्हणजे तुमची चूक नसतानाही एखाद्या मोठ्या शहरात रस्त्यावर चालताना तुमची काही चूक नसेल तरी अपघात होऊ शकतो. अपघात झाल्यानंतर जे काय हॉस्पिटलायझेशन आहे त्याचा पण खर्च जवळजवळ कुठल्याही आजारा इतका, कधी कधी तो जास्त असतो. आणि त्यासाठी आरोग्य विमा हा सगळ्या एज ग्रुपमधील लोकांना, सगळ्या समाजातील स्तरातील लोकांना, सगळ्यांना गरजेचा आहे.